हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 7 पाहतोय. षटका दिला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने खेळला. याही वेळेला फटका बसलाय. याही वेळेला कोणतीही चूक करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि वेल जज कॅच आणि आणखीन एका नाव गाजतय हो कोणाचा, महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. या डिंगडॉंग पुणे संघाच्या लाडक्या कर्णधाराचा, या क्रिकेटच्या नगरीतल्या. पुढचा बॉल यावेळेला प्रतीक आलो होते. ज्या वेळेला प्रतीकने पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या संघाची धुरा प्रतीक आणि त्याचबरोबर राजवरती आता येऊन थांबली. या पहिला बॉल फेस केला असता प्रतीकने अगदी 2 धावा इथे आपल्याला कम्प्लीट करताना पाहायला मिळाला. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाली. जाऊन पोचल ना ती म्हणजे 9 आकड्यावरती 35चा पाठलाग करत होता आणि 9 धावा अद्यापर्यंत म्हणजे अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल याही वेळेला टॅप पद्धतीचा हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने घेऊन गेले. यावेळेला वेगाने आला होता. चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले या खेळाडूकडून. आणि आता या बॉलवरती आता फक्त मिळणार धावा एक. एकेरी दुहेरीने आता काम चालणार नाहीये. आतिषबाजी करावी लागेल चौकार षटकारांची. मोठे फटकेबाजी येणं फार गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 10 पाहतोय. 25चा अजूनही धावसंख्येची गरज असणार आहे मॅच मध्ये. बॉल सगळे बाकी 208. 8 बॉल 25ची गरज. पुढचा बॉल यावेळेला बॅटची गळा गेली आहे. बॉल शॉर्ट पॅडमॅनच्या दिशेने आपल्याला निसटताना पाहायला मिळतो. बॅकल पॉईंटचा खेळाडू इथे वेगाने आला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. याही बॉलवरती फक्त सिंगल पाहायला मिळते. एकेरी आता टीम कबाची वाडी कुठेतरी ते हॅपी असणार आहे. ज्या पद्धतीने चौकार षटकार येत नाहीयेत. सिंगल दुहेरीने टीम करवाच्या वाडी संघाला इथे आता कोणताही तिथे त्रास होणार नाहीये. आता 7 बॉल मध्ये बनवायचे 24. याही बॉलवरती आक्रमण करायचं होतं परंतु ही बॉल आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 हे संपुष्टात येईल. 2 षटकांमध्ये टीमने धाव बनवल्यात 11. 35चा पाठलाग करायचा होता. आता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. 6 बॉल रिक्वायर्ड 24. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. फटका बसलाय. मिडल ऑफ दी बॅट होत नाहीये. वा वेल जस्ट कॅच. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतो या इनिंग मध्ये. दर्जेदार लाजवाब अफलातून आणखीन एक धक्का बाद.
सुशांत हे पाहायला मिळतील. तब्बल 6व्या क्रमांकावरती ते फलंदाज आले. 5 बॉल 24 ची गरज आहे. आडव्या बॅटने खेळायचं होतं. ऑन साईडला आपल्याला हा मिड विकेटच्या दिशेने नरेश शिपते तिथे आपल्याला वेगाने येताना पाहायला मिळतात. एक डाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पंचांचा बोट आपल्याला कोणाला येतोय. सुशांत सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल आणि आणखीन एक धक्का आपल्याला लागताना वाहनतेज बॅटिंग करायचा टीम खैडी संघाला विकेटचं बदल. आता 4 बॉलचा खेळ इथे बाकी असणाऱ्या 4 बॉल बनवायचे त्या म्हणजे 23. कोलटप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. चांगला दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळेल. चांगली कामगिरी राहिली आता टीम करबाजीवाडी संघाची. फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली होती. थोडेसे मध्ये अडकवले होते परंतु नव्याने पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झाले. चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती या सामन्यामध्ये त्यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला आक्रमण केले. याही वेळेला तोच खेळाडू होता परंतु यावेळेला चूक घडताना पाहायला मिळाली. अखेरकार तो देखील मनुष्य आणि माणसाकडून आपल्याला चूक होताना पाहायला मिळते. चूक घडली. एक जिवंत मिळालं परंतु आता बराच काळ उशीर झालाय. आता फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये बनवण्याचे आता म्हणजे 23 झाला. मॅच मध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. संकेतने देखील एक ब्लँक शॉट खेळायचं होतं. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळेल. विराटचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी त्यापैकी चांगली राहिली नव्हती पहिल्या सत्रामध्ये परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिली. 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. टीम दाकणे आणि टीम रामवाडी संघ आपण लगेच सज्ज व्हायचं. मॅच झाला आपण लगेच मैदानाचा ताबा अगदी लाईनअप मध्ये घ्यायचं याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. आई डॉट बॉल आणि अशा प्रकारे पद्धतीने टीम करबाजीवाडी संघ आपल्याला विजेता होताना पाहायला मिळते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि टीम खैडी संघाला देखील देऊयात पुढच्या मॅच साठी येणाऱ्या हंगामामधील खूप साऱ्या शुभेच्छा. टीम रामवाडी आणि टीम दाकणे आपण येताना खेळपट्टीवरती जाताना अगदी लाईनअप मध्ये जायचंय याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. तो पण देखील एक छोटासा डीसी प्रयोग.